नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एकदम टेस्टी असा शाही पुलाव बनवलेला आहे आणि याची बनवण्याची पद्धत जी आहे ना पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. एकदम कलरफुल पुलाव बनलेला आहे आणि असा कलरफुल पुलाव असेल ना तर लहान मुलांना खूप आवडणारा आहे. तेवढाच चवीला अप्रतिम आहे. लहान मुलं काय मोठ्यांपर्यंत आवडीचा असा हा पुलाव आहे. रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे. आपण हा पुलाव जो आहे ना 4 व्यक्तींसाठी बनवलेला आहे. तर आता आपण 2 वाटी बासमती तांदूळ आहेत ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून भिजायला ठेवलेले आहेत. आता आपण घेतलेलं आहे अर्धा लिटर पाणी. त्यानंतर लसूण, कांदा, दालचिनी, मोठी इलायची, लवंग, काळी मिरी आणि तेजपत्ता. तर हे सर्व मसाले जे आहेत ना आपण 10 ते 15 मिनिटांसाठी आपण उकळून घेणार आहेत. तर आता हे आपण पुलाव बनवण्यासाठी याकणी पाणी बनवून घेतलेलं आहे. तर ह्या पाण्यामुळे जे आहे ना आपला पुलाव टेस्टला म्हणाल तर एकदम अप्रतिम बनतो. म्हणून तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की एकदा पुलाव ट्राय करा आणि तुम्हीच ट्राय केल्यानंतर मला सांगा की तुमचा पुलाव कसा बनला. तर आता आपण फोडणी घालत आहोत. त्यासाठी घेतलेलं आहे 4 चमचे तेल आणि 1 ते 2 चमचे आपण तूप घालणार आहोत. कारण तूप घातल्यानंतर जी पुलावची टेस्ट आहे ना ती खूप छान लागते. आता आपण मोहरी आणि जिरे तडतडले की आता वरतून घातलेले आहे आपण लवंग, मिरे, दालचिनी आणि तेजपत्ता. तर आता आपण 2 कांदे आहेत ते उभे कापून घेतलेले आहेत तर ते पण घातलेले आहेत. कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की आता आपण 2 बटाटे आणि 2 ते 3 गाजर आपण छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत. तर आता फोडणीमध्ये आपण गाजर आणि बटाटे घालून 2 ते 3 मिनिटांपर्यंत परतून घेणार आहेत. आता आपले बटाटे, कांदा आणि गाजर परतून झालेलं आहे व्यवस्थित. आता आपण घातलेला आहे टोमॅटो आणि हिरवी मिरची. नंतर आपण घातलेला आहे 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट पण घातलेली आहे. तर आता आपण वरतून घातलेले आहेत 1 वाटी हिरवे मटार. तुम्ही यासोबत आणखीनही भाज्या घातल्या तरीही चालतील. तर आता आपण हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता आपण घालत आहोत 1 चमचा मीठ. आता आपली फोडणी परतून झालेली आहे. आता आपण हे भिजवलेले तांदूळ घालून व्यवस्थित परतून घेणार आहेत. कधी कधी असं होतं ना पुलावमध्ये थोडंसंही पाणी जास्त झालं तर पुलाव थोडासा चिकट बनण्याची शक्यता असते. तर आपण प्रमाणसुद्धा पुढं सांगतेच मी परफेक्ट सांगितलेलं आहे पाण्याचं आणि तांदळाचं प्रमाण. आता आपण 1 चमचा मॅगी मसाला घातलेला आहे. कारण मॅगी मसाला घातल्यानंतर मुलांच्या खूप आवडीचा आहे हा फ्लेवर. आता आपण मसाला घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही जर पुलाव बनवला ना तर तुमचा पुलाव एकदम टेस्टी बनणारच आहे आणि एकदम सुटसुटीत बनणार आहे. तर आता आपण 2 वाटी तांदूळ घेतले आहेत. तर त्यासाठी आपण रेग्युलर जेव्हा खिचडी बनवतो ना तर त्याच्या दुप्पट पाणी घेत असतो. पण आपल्याला ह्या पुलावसाठी पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे. कारण आपण तांदूळ अगोदर भिजवून घेतलेले असल्यामुळं अर्धा तास तांदूळ जर भिजवलेले असतील तर आपल्याला पाणी साहजिकच कमी लागणार आहे. तर आता आपण 2 वाटी तांदूळ असतील तर आपण 3 वाटी मगाशी आपण मसाले घालून जे याकणी पाणी बनवलेलं आहे ना तर तेच पाणी 3 वाटी घातले. आता आपण वरून 2 चमचे शाही बिर्याणी मसाला घातलेला आहे. तर आता मसाले घातल्यानंतर आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला आता 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. तर आता आपला पुलाव व्यवस्थित तयार होतो. खूप झटपट होणार आहे पण चवीला तेवढाच अप्रतिम लागणार आहे असा पुलाव. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल आणखीनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून सांगायला विसरू नका. एकदम सोप्या भाषेत सांगितलेल्या आहेत आणि एकदम आपण घरच्या साहित्यामध्ये आपल्या रेसिपीज ज्या आहेत त्या आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. रोजच्याच रेसिपीज पण त्या आणखीनही चविष्ट कशा बनवू शकतील तर त्यासाठी आपण प्रयत्न करतो. तर आता आपला हा पुलाव तयार झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे की किती सॉफ्ट झालेला आहे. आपण अजिबात चिकट झालेला नाही. तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये आणि किती कलरफुल दिसत आहे ना. लहान मुलांना असे कलरफुल पदार्थ असतील ना तर खूप आवडतात आणि चवीलासुद्धा एकदम अप्रतिम लागतो असा पुलाव. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका.
आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.